सांगणार आहे, महिला दिनानिमित्त आपण महिलांसाठी राज्यस्तरीय खुली नृत्य स्पर्धाचं आयोजन करण्यात आले. त्याबरोबर आपण जे क्लासेस घेतलेले महिलांना त्याचंही सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. काय बोलणार? गेले बरेच वर्ष मी एक 10 वर्ष ते 12 वर्ष हे क्लासेस घेते आणि आमच्याकडे मागच्या वर्षी मी महिला दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला डान्सचाच. त्यावेळेस बऱ्याच महिलांना आहे ना, म्हणजे काय म्हणतात, फी भरल्यामुळं फी नसते भरायला किंवा त्यांना डान्सचं आवड आहे पण त्यांना गुरु नसतो शिकवायला. गुरुशिवाय शिष्याला अपूर्ण मत पडतं. मग त्यानंतर आमच्या इथं आशिष गावडे, वर्षा गावडे आणि यांनी आमच्याकडे त्यावेळेस मी त्यांना प्रेक्षक म्हणून बोलवलं होतं हे करून. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या महिलांसाठी त्यांना आपण एक फ्री डान्सेस क्लासेस ठेवूया. तर आम्ही हे वर्षभर महिलांना फ्री डान्स ठेवले होते आणि त्यातून आता माझ्या 40 महिला आणि 40 छोटे मुलं हे डान्स शिकले. आता ते तुम्ही डान्स बघता ते त्यांना पण आता कुठेतरी डान्स शिकले तर मग त्यांना कुठंतरी स्टेज पण गरजेचं आहे. म्हणून आपण हे राज्यस्तरीय स्पर्धेत इतर मुलांबरोबर आणि इतर लोकांबरोबर हे आपल्या वर्षातले मुलं तयार झाले का हे आपण ते पाहण्यासाठी ठेवले. तसं मी पार्लरचे पण क्लासेस गेले. ते आपले प्रथमच्या ज्या संस्थेमधनं आपण शिवण क्लासचे केले आणि इंडोजन फाउंडेशनमधनं केले, परत महानगरपालिकेतून केलेले आहे. आपले बरेच क्लासेस इथे होतात आणि त्या क्लासेसने आपण महिलांना किट वाटप करणार आहे. त्यातून शिलाई मशीन, भांडे, परत तुम्हाला सांगते आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आणि त्यांना सर्टिफिकेट, त्याला हुमास्त लायसन्स, त्यांना बिझनेस कसं करायचं, बँकिंग हे कोर्स, ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला त्या महिलांना सक्षमीकरण करायचं. फक्त महिला दिन म्हणून आपल्याला काही गोष्टी करायच्या नाही, तर त्या महिलांसाठी त्या पुढच्या वेळेस ह्या माझ्या महिला ह्या सक्षम उद्योजिका म्हणून या स्टेजवरती राहणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या वर्षी असा ठेवणार आहे की ह्या ज्या उद्योजिका राहील त्या उद्योजिका इथे स्टॉल लावेन आणि त्यांचं स्वतःचं मार्केटिंग त्या कशा करून ह्या स्पर्धा करून त्यांना त्यांच्या स्वतःचं प्लॅटफॉर्म मी तयार करून देईन. आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका शीतलताई मंडारी यांनी हे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा भरवली आहे. त्याचबरोबर त्यांचे उपक्रम जे गेले वर्षभर सुरूच आहेत व खऱ्या अर्थाने महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शीतलताईचं काम हे कायमस्वरूपी चालूच आहे व आत्ता मनसेमध्ये आल्यामुळे अजून जलद गतीने सुरू राहील. एवढंच सांगेल, आमची नगरसेविका एक जरी असली तरी पण ती सगळ्यांना भारी आहे आणि लाखात एक आहे. एवढंच आजच्या दिवशी सांगेल व सगळ्यांना महिला दिनाच्या व वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.